आज आम्ही एक वेगळीच जाऊबीज साजरी करणार आहे. वाह वाह. तर 2 जावा इथे येणार आहेत. बघूयात मग त्यांची दिवाळी त्या कशा पद्धतीने साजरी करतायत. कॉमेडीच्या यादारी, कॉमेडीच्या यादारी, जावांची दिवाळी, वाद हा ओट्यावरी, कथाही दिसते घरोघरी, कथाही दिसते घरोघरी, कथाही दिसते घरोघरी, कथाही दिसते घरोघरी. दीपावली दीपावली मनाई सुहानी, दीपातेली दीपावली मनाई सुहानी, मेरे साई के हाथों में जादू का पाणी. पाण्यावरची रांगोळी मस्त जमलेली आहे. वा, छान, उत्तम. अय्या, तुम्ही कधी आलात? नमस्कार. नमस्कार. तुम्ही सुद्धा आलात? अय्या, हे काय सगळेच आलात तुम्ही? वा वा वा. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी या घरातली मोठी जाऊ, काही फायदा नाही. घरातली सगळी कामं मलाच करावी लागतात. नाही, तशी म्हणायला धाकटी आहे, पण काय उपयोग? सण कळत नाही, वार कळत नाही, घरातल्या कुठल्याही कामाला हात सुद्धा लावत नाही. सगळं मला करायला लागतं. स्वप्नील भाऊजी, तुम्हाला मी सांगते किती त्रास होतो मला. आता हेच बघा ना, मी इथे रांगोळी काढते आणि ही आत पडली असेल घोरत. हातावरती वाती वळून, पंक्तीमध्ये तेल टाकून, उपडी केला कॅन तेलाचा, उपडी केला कॅन तेलाचा. दिवाळी पार, 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 दिवाळी पार. यो, केवढं मोठं आश्चर्य. आज सकाळी लवकर उठलाच वाटतं. छे, आत्ताच येते पब मधून. अच्छा. पब मधून? हो. अगं, आज दिवाळी पहाट आहे, पब मध्ये काय करत होतीस तू? तिकडे पण दिवाळी पहाटच होती. अच्छा. यो यो हनी सिंगची दिवाळी नाईट. दिवाळी नाईट की दिवाळी पहाट? खरं दिवाळी पहाटच, पण नाईटला सुरू होते, संपते पहाटेला. अच्छा अच्छा. तुम्हाला सांगते जाऊ बाई, काय? हनी सिंगने शेवट सुद्धा भैरवी नाही केला. हो, कसा? कुपडा केला कॅन तेलाचा, कुपडा केला कॅन तेलाचा. दिवाळी पहाट, 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 दिवाळी पहाट. अगं, काय काय बरळतेस? घेतली बितलीस की काय? वाटलं काय आवडताय? घेतली काय घेतली? दारू पिते मी. असू दे. दारू पिते मी. दारू पिते मी. दारू पिते. नाही, असू दे. नाही, काही नाही. फक्त 2च टक्केला शॉट लावले. अगं, म्हणजे दारू प्यालीस? असं काय करताय? टक्केला म्हणजे दारू नाही काही. आणि कुठे प्यायची कुठे नाही प्यायची मला बरोबर कळतं. अच्छा. काय? कधीच प्यायची नसते एवढं बरोबर कळतं. कळलं ना? हो, बरं झालं तुझं कळलं. जा, आंघोळ करून घे पटकन. जा. शी, अजून माझे हँगआउट सुद्धा उतरलेलं नाहीये. आता झोपेन, दुपारी 2 वाजता मस्त आंघोळ करेन. अगं, दुपारी 2 वाजता कुठे? आज लवकर करायची आंघोळ. का? आज पण दुपारी पाणी जाणार आहे का? या बीएमसी वाल्यांचा नेहमीचा घोळच आहे नुसता. अगं, बीएमसी वाल्यांचा नाही, तुझा गोळ झालाय. काय झालं? असं काय करतेस? आज दिवाळी पहाट आहे ना. हो. आज अभ्यंग स्नान करायचं. असं छान तेल उठणं लावून अभ्यंग स्नान करायचं, स्वच्छ. शी, काय? कसला अभ्यंग स्नान? भयंकर स्नान आहे ते. आणि मी उठणं बिटणं काही लावणार नाही. का? माझी स्किन फार सेन्सिटिव्ह आहे. माहितीये तुझी स्किन, सेन्सिटिव्ह स्किन. हो. आता छान वॅक्सिंग केलंस ना, म्हणून जरा बरी तरी दिसतेस. हो ना? नाही तर बिल्डिंग मधली सगळी मुलं ना लेडी असो म्हणून चिडवतात तिला. झाला विनोद झाला. जाते मी झोपायला आता. जाते कुठे आता? केर काढून घे, चल. मोठेपणाचा आवंट आहे ना. शी, कसला कचरा आहे सगळा. शी. काय झालं? अगं, हे काय केलंस तू? तुम्हीच म्हणाल केर काढ म्हणून काढला केर. अगं, रांगोळी होती ती. कोणी ते सांडली? अगं, सांडली नव्हती, मी काढली होती. काय काढलं होतं? पाण्यावर स्वच्छंदीपणे विहार करणारं बदक. स्वतःचं चित्र काढलं? असू दे, कळलं ना. चल, फराळ करायचंय. मग बनवा, वाट कोणाची बघताय? मीच बनवायचा. तू काय करणार मग? माहेरच्यांनी काय शिकवलं नाही वाटतं तुला? सारखं सारखं माहेरच्यांबद्दल बोलू का? कळलं हो हो ना? हो. माहेरच्यांबद्दल माहेरची खूप शिकले मी, खूप शिकले मी. हो ना. चकली शिकली मी माहेरी. फराळाला नाही, चकण्याला. तुम्हाला सांगते जाऊ बाई, आई बाबा मामा मामीने आम्ही
माझी चकली मामीला खूप आवडायची हो का? पण एकदा काय झालं काय? चकली बनवताना नेमकी ती चकली आणि त्यात मामी आली हा? आणि तिने चकली ती चकली हो मग काय मामी का चकली जा तुम्ही झोपायला. अगं जातेस कुठे? ओवाळ्याचा दिवा पेटव चल. अहो घरात लाईट आहेत ना, कशाला दिवा पेटवला पाहिजे? हिची ट्यूबलाईटच कमी आहे. अगं हा ओवाळ्याचा दिवा पेटव. बर अगं हे काय? अहो दिवा पेटवते, तुम्हाला पेटवल्यासारखं काय ओरडताय? अगं लायटर कसं काय तुझ्याकडे? हा ते काय होतं, ऑफिसात खूप काम असतं ना, मग कधी कधी काळेपडी कुठे ठेवले आठवतच नाही. मग त्यावेळी लायटर नशीब काडेपेटी कुठे ठेवली हे आठवत नाहीये. नवरा कुठे ते तरी आठवतंय का? माहितीये, कुठे? पार्क करतोय गाडी तो. अय्या तुम्ही एकत्र गेला होतात पब मध्ये? मग प्रत्येक दिवाळी सणाला मी एकत्र जातो जोडीने. वा वा छान छान. आता आला ना की ओवाळून घे. हा कशाला? त्याला आधीच ओळून टाकलंय मी. अगं तू आला आला तू हे ताडगे इकडचं ताडगे हे पकडा ना. जरा शूटिंग करा. हो उद्या ऑफिस मध्ये दाखवायला बरं. हो. काय झालं? दिव्याखाली अंधार. अगं भाऊजी आहेत ते. अगं बाई, दिव्याखाली अंधार होताना दिसत नाही तुम्ही. ऐका हा, लग्न करून जुळतात मनाचे धागे. सागररावांचं नाव घेते समीरच्या मागे. समीर कोण? समीर कोण समीर? कोण समीर? विचारतोय कोण? मी समई म्हटलं, पण त्या समयी समीरच्या जागी चुकून समीर आलं. कोण समीर? पट्टे चालू करून का खाली? असं काय करता? रागवताय का तुम्ही? नाही ग तुमचं झालं की बोलवा मला. ऐका. अजून एक सरप्राईज देऊ? अजून एक आहे दे. मी गाणं म्हणणार आहे. अय्या गाणं का? छान म्हण. बर ऐका हा. हरकत कशाला घेते? आधी गाणं म्हण. वा वा. ऐका हा. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे. वेड्या बहिणीची ही वेडी माया, वेड्या बहिणीची ही वेडी माया, वेड्या बहिणीची ही वेडी माया. तुझ्या आईचा खो तुझ्या. हे चिडले का? चिडले का? तरी मी सांगत होते, मी त्यांना ओवाळत नाही म्हणून त्यांना आवडत नाही ओवाळलेलं. अगं ओवाळलंच म्हणून चिडले नाही ते. नवऱ्याची ओवाळणी करताना भाऊबीजेचं गाणं म्हटलंस ना म्हणून चिडले ते. कळलं ना? अजून हँगवर उतरला ना, कळत नाही काय बोलते तुम्ही. हा तुमच्या हँगओव्हरचाच प्रॉब्लेम आहे. हे पकड. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची ना याची संकल्पनाच बदलून गेली तुमची. काय झालं आता? नाही, पण यात तुमचा दोष नाहीये, काळाचा दोष आहे. काय करणार आता? या स्क्वेअर फीटच्या जमान्यामध्ये तुमच्या घरासमोरचं अंगणच हरवलंय, तर त्या अंगणात काढली जालेली रांगोळी जी आहे त्याचं महत्व तुम्हाला कसं कळणार? है ना? या मॉलमध्ये दिव्यांच्या झगमगाटामध्ये आमच्या छोट्याशा पणतीचं महात्म्य तुम्हाला कसं कळणार? विभक्त कुटुंब पद्धतीतले पुरस्कर्ते तुम्ही, नातेवाईकांबरोबर एकत्र बसून फराळ खायचा वाटून, याचं महत्व कसं कळणार? नाही, नो प्रॉब्लेम, जाऊ दे. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची दिवाळी आहे ना एक वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करा. आम्ही मात्र आमची दिवाळी त्याच पद्धतीने साजरी करणार, पारंपरिक पद्धतीने. जाऊ बाई. नका ना बाई जाऊ. नाही माझं चुकलंच. नाही काही काळाच्या ओघात आणि करिअरच्या मागे धावता धावता आमचं सेलिब्रेशन कधी बद्दल आम्हाला कळलंच नाही. पण आता तुम्ही सावरलं ते बरं झालं. आता दिवाळी मी आपल्या पद्धतीने साजरी करणार. कशी? दिवाळी पहाट, दिवाळी पहाट, दिवाळी पहाट. किती घाण दिसतंय असं सेलिब्रेशन करणं, किती घाण दिसतंय. आपली परंपरा तीच चांगली आहे. कशी? लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योती या या या. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. वा जाऊबाई, बघा तुमची ही जाऊबीज कशी वाटली आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. मला हा ऍक्ट त्या क्षणी आवडला ज्या क्षणी अतुलनी टाळीची जागा घेतली. तिथेच मी ऍक्टच्या प्रेमात पडलो. आणि त्याच्यानंतर जो काही उरला सुरला माझा संभ्रम होता तो अंशूच्या एंट्रीने दूर केला. मला असं वाटतं की मी अनेक हिरोईन्स बरोबर काम केलंय, पण मराठीत ह्याच्यापेक्षा जास्त ग्लॅमरस हिरोईन आता नाही. बिझार परफॉर्मन्स, ऍब्सोल्युटली बिझार.
म्हणजे ही जर आपल्या फुबाई फूच्या परिवाराची दिवाळी असेल तर तुम्ही पहिल्या परफॉर्मन्सचा ॲटम बॉम्ब फोडलेला आहे. तुम्ही किती दोघीजणी सुंदर दिसताय. खूप छान. आणि माझ्या मते तुम्ही आता एवढ्या दोघीजणींनी गप्पा मारण्यामध्ये एवढा टाइमपास केला आणि फराळ बनवला नाहीये, त्यामुळे मी आणलाय तो फराळ आपण खाऊया का? मी घेऊन येते फराळ. आणि त्याआधी एक बॉम्ब फोडूया. Let's have a blast. बघूयात मग आता इकडून किती फटाके फुटतात, किती टोल मिळतात. स्वप्नील सर पैकीच्या पैकी आणि अश्विनी मॅम पैकीच्या पैकी.